फक्त खेळाडू नाहीये. विनंती करतो करंजारे नाईट रायडर्स टीमला. हा चेंडू लेग स्टिकच्या बाहेर थोडासा, पुन्हा एकदा लोकेश भगत. त्याला माहिती आहे की आपल्याला जर चेंडू वाईट जरी पडले तरी आपल्याला चेंडू निर्णायक चेंडू फेकावा लागेल. शेवटचा बॉल आहे या ओव्हर मधला, कारण 4 चेंडूंचा खेळ संपला. 2 चेंडू वाईट आलेत, म्हणजे 4 अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत या पॉवर प्लेच्या षटकामधले. 2 चेंडू असं वाटलं षटक संपलं जाईल, परंतु 2 चेंडू अतिरिक्त आले गेले वाईट. हा चेंडू थोडासा डान्सिंग द ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न, गॅपमध्ये चेंडू जाईल, क्षेत्ररक्षक वेगाने धाव देतील तोपर्यंत चेंडूने गाठले सीमा रेषा. पहिला चौकार नाईट रायडर टीमसाठी. चौकाराच्या बरोबरीनं 8 धावा धावफलकावरती लागतात. 5 चेंडू संपला. लक्ष्मण वाघे हा नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये इन झालाय. आपण पाहतोय करंजाडे नाईट रायडर्स टीमचा सनी कैकाडी, जे संघ मालक अतुल कैकाडी आपण पाहायला मिळतात, जे संघ मालक. दुसऱ्या बाजूला आपण जर पाहिला करंजाडे वॉरियर्स टीम. हा चेंडू उडवलाय पॉइंटच्या डोक्यावरून. क्रिकेटचा एक मादक पटका पाहायला मिळतोय. चेंडू जाईल सीमा पार. बॅक टू बॅक आलेले 2 चौकार लोकेश भगतच्या जिवारी लागतायत. धावा देऊन जातात 4. टोटल आले ती तब्बल 12 अंकावरती. जी कंबर कसून गोलंदाजी होत्या त्याचा अभ्यास करून आलेले गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. जय भोईर हा खेळाडू बाद होताना आपण पाहिला. थोडेसा मिस टायमिंग स्ट्रोक पाहायला मिळाला. चेंडूला ओळखलं पाहिजे होतं कोणत्या मेरिटनुसार चेंडू येत आहे, कशा प्रकारे चेंडू येते. हा थोडासा चुकीचा फटक्याची निवड केली ती जय भोईरने आणि विकेट मिळवली गेली. ती गोलंदाजी करणाऱ्या गोलंदाज हेमंत राजपूत या गोलंदाजाकडून आपण पाहतोय. चांगली नैसर्गिकता त्या गोलंदाजाकडे. आधीचा चेंडू चांगला फेकला, तदनंतर थोडासा अगदी खांद्याचा वापर केला, तदनंतर विकेट किपरच्या हातामध्ये बीट केला गेलाय तो फलंदाज आपण पाहतोय. स्ट्रायकरवरती जय पाटील या खेळाडू, जय भोईर खेळाडू बाद झाला. जय पाटील स्ट्रायकरवरती पाहायला मिळतोय. तब्बल फलंदाज बाद झाले ते 3 खेळाडू नाईट रायडर्स टीमचे. हा चेंडू समोरच्या दिशेने स्लॉट मध्ये आलाय. चेंडू अगदी त्याला पाठवलाय पार्किंग प्लॉट मध्ये सीमा रेषेच्या पलीकडे आलेला हा बिग हिट षटकार. अठरा धावा धावफलकावरती लागल्या जातात. त्या बॅटिंग करत असताना नाईट रायडर्स टीमची चांगली सुरुवात मी तर म्हणेन झाली जरी नसली तरी मी मिडल ऑर्डरचा खेळाडू आहे. मिडल ऑर्डरमध्ये मी चांगला खेळ करू शकतो याचं अगदी स्वरूप दाखवतोय. तर फलंदाज जय पाटील एक बीट खेळला, अगदी निर्धाव चेंडू खेळला, परंतु तदनंतरचा अगदी समोरच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल केला. तर पुन्हा एकदा तोच पटक्याची निवड केली. क्षेत्ररक्षक बनलेत आता प्रेक्षक. चेंडू जाईल सीमा रेषेच्या पलीकडे डीप मिड विकेटच्या डोक्यावरून. बॅक टू बॅक दुसरा षटकार जय पाटीलच्या बॅटमधून.
तेच दाखवलं ते खेळाडू जय पाटीलनं. या बॉलवरती थोडासा बाउन्स केला गेला, बॅट अँड बॉलचा टेक्निक प्रॉपर संपर्क होत नाही, कनेक्ट व्यवस्थित झालं नाही. स्वतःला निराश बघतोय जय पाटील हा खेळाडू. विकेट किपरच्या पाठीमागे चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली आणि त्यानंतर या बॉलवरती थांबावं लागेल जय पाटीलला. षटक क्रमांक दुसरं गोलंदाजी करत असताना हेमंत आपण राजपूत यांना पाहतोय. चांगली गोलंदाजी 2 बॉलवरती केली, परंतु तदनंतरच्या बॉलवरती 2 मोठे फटके जिवारी लागतात. ते या हेमंत या गोलंदाजाच्या पॉवर प्लेचं षटक आहे. हा चेंडू पुन्हा एकदा ट्रॅकर बॉल आहे, उडला डीप स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून. क्षेत्ररक्षक आशाळभूत नजरेनं पाहत राहिला, चेंडू जाईल सीमा पार. या षटकामधील चांगली दमदार सुरुवात पाहायला मिळाली जय पाटीलच्या बॅटमधून. येतोय तिसरा षटकार. रायडर्स टीमचा सन्नी कैकाडी संघ मालक आपल्याला पाहायला मिळत आहेत. कॅप्टन जय भोईरला पाहिलं, परंतु जय भोईरला काही करता आलं नाही आहे. जय पाटीलला आपण पाहतोय. त्यानंतर कल्पेश भगत, प्रणव पोपट अगदी चांगला खेळ साकारतोय आता फलंदाज जय पाटील आहे. अगदी हरीश आंग्रे आपण पाहतोय, मेघदूत कैकाडी, अक्षय वेसाळकर, साई मोरे, शैलेश चव्हाण, कौस्तुभ फडके, लक्ष्मण वाघे हे सुद्धा पुढे आले होते, परंतु लक्ष्मण वाघे साथ दिली जाते. 2 चौकार त्यांनी ठोकलेत. 4थ्या आणि 5व्या क्रमांकावरच्या आता या दोन्ही खेळाडूंना पुढे न्यायची ही मॅच. या सामन्याला आपल्या टीमला आता पुढे न्यायचे असं दाखवत आहेत जय पाटील आणि लक्ष्मण वाघे. चांगले पार्टनरशिपकडे चांगली पाठलाग केलाय तो आता जय आणि लक्ष्मण या 2 खेळाडूंना. षटक क्रमांक 3 वर घेऊन येतात ते गोलंदाज लोकेश. त्यांच्या स्पेल मधलं दुसरं. या बॉलवरती भाऊ मात्रे, बॅटची इनर एज बॅट्समन जय पाटीलचा. त्या लक्ष्मण वाघे आपण पाहतोय स्ट्रायकरवरती. भाऊ मात्रे यांनी चांगला झेल कॅरी केला आणि लक्ष्मण वाघे हा खेळाडू होतोय बाद. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये होतोय. युनिट क्रमांक 6 वरती अक्षय वेलासकर हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आपण स्ट्रायकरवरती त्याला पाहतोय. चांगले बॅटिंग सांभाळतोय तो नॉन स्ट्रायकरवरती जय पाटील. सामन्याला पुढे नेतोय. त्याच्याकडे पूर्णपणे नजर असतील खेम्यामधून त्या टीम नाईट रायडर्स करंजाडे टीमची. राईटामोर्ध विकेट. पावेश 6 बॉल. काय भन्नाट वेग पाहायला मिळाला. अगदी रनअपचा जर विचार केला फार कमी आहेत, परंतु ती नैसर्गिकता अगदी स्पेसचा वापर केला जातो ना, तो फार अगदी विलोकनीय पाहायला मिळतोय भावेश दमडेचा. वेगवान चेंडू फेकला, भन्नाट वेग पाहायला मिळाला. थोडासा लोकेश भगत, माफ करा या ठिकाणी आपण पाहतो लोकेश भगत गोलंदाजी मार्कवरती आहेत आणि लीग स्टेजवरती खेळ करत असताना आपण पाहतोय हे म्हणून तिसरी मॅच आपल्याला करंजाडे वॉरियर्स आणि करंजाडे नाईट रायडर्स या 2 टीममध्ये ही मॅच चालू आहे. हा चेंडू पुन्हा एकदा चांगला फटका. स्ट्रोक सिलेक्शन अगदी परफेक्ट आहे. जसा चेंडू आला ना त्या मेरिटनुसार चेंडूला ट्रॅव्हल केला. जय पाटील क्रमांक आला 5 वरती आणि तो दाखवतोय मी चांगला खेळ साकारू शकतो आणि त्याने ठोकला हा षटकार. कोणतेही एकतर्फी मॅच आपल्याला या स्पर्धेमध्ये आपण आतापर्यंत तरी पाहिले नाही आहे, कारण हेच तर मित्र म्हणेन चुनिंदा खेळाडू घेऊन मैदानावरती खेळ करत असताना अगदी अगदी लेग स्टिकमध्ये आपण ज्यावेळेस प्रीमियर लीग ज्यावेळेस पाहतो त्यावेळेस जे खेळाडू असतात त्यांना कमी खेळण्याची संधी निर्माण होत असते, परंतु चुनिंदा घेऊन प्रत्येक जणांना अगदी या ठिकाणी आपल्याला खेळाडू सिलेक्ट करून ज्यांनी संघ मालकाने टीम स्पॉन्सर्ड केले त्यांना खऱ्या अर्थानं कौतुक केलं पाहिजे. आघाडीचे फलंदाज बाद झाले होते ते टीम करंजाडे नाईट रायडर्स टीमचे, परंतु मिडल ऑर्डरचे जय पाटीलनं
या मॅचला आणि या टीमला पूर्णपणे सावरलं गेल्याने पुढे नेण्याचं काम जय पाटील करतोय. बऱ्याचशा वेळेनंतर बीट केला जातोय, अगदी थोडासा निराश बघतोय स्वतःला. स्कोर कार्डवरती धाव संख्या येते 39 धाव संख्या. 34रं षटक प्रोग्रेसवरती लोकेश भगत हा गोलंदाज त्याच्या स्पेलमधलं सेकंड ओव्हर पंचांच्या अगदी डाव्या बाजूने राईट आर्म ओव्हर द विकेटनं मारा करण्यासाठी आपण पाहतोय. अगदी कटिबद्ध आहे, गोलंदाज तयार. लेगस्टिकच्या थोडासा बाहेर व्हाईट बॉलचा पंचांचा येतो निर्वाळा. एक वाईटची धाव प्राप्त केली जाते. 40 धावा धाव फलकावरती. अगदी शांत क्रिकेट चालू आहे मैदानाच्या आतमध्ये पहा, कारण क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये तुम्ही डोकं शांत ठेवताना त्यावेळेस बऱ्याचशा गोष्टी तुम्ही संघर्ष करण्याची वेळ येते, त्यावेळेस तुम्हाला यश प्राप्त मिळत असतं. तेच संघर्ष करतोय जय पाटील. हा चेंडू फुलटॉस बॉल, मिस टायमिंग स्ट्रोक पाहायला मिळालं. या बॉलवरती दांडी गुल केली आहे जय पाटील. हा अडसर निर्माण झाला होता तो करंजाडे वॉरियर्स टीमसाठी, तो अडसर दूर केलाय तो गोलंदाज लोकेश भगत या गोलंदाजानं. षटकांचा खेळ संपला, अर्थात 18 बॉलचा खेळ या ठिकाणी संपलाय. बघा डायरेक्ट पाण्याचा जार घेऊन मैदानाच्या आतमध्ये येतात आपण पाहतोय टीमसाठी. शैलेश पवार आपण त्यांना पाहतोय, डायरेक्ट पाण्याचा जार. त्यांना माहिती आहे थोडासा वॉरियर्स टीमचे कट्टे समर्थक आहे, कट्टर समर्थक म्हणून त्यांच्याकडे पाहतोय. त्यांना माहिती आहे गोलंदाजाने चांगली गोलंदाजी केली, परंतु जय पाटीलला विसरून चालणार नाहीये. जय पाटील अगदी 5व्या क्रमांकावरती आला आणि त्याने खेळ साकारला गेला ना, तो अगदी सर्वांच्या सुस्त्या अगदी झोप उडवली गेली. कारण सुरुवातीला चांगली मी तर म्हणेन एक पाऊल पुढं होता तो करंजाडे वॉरियर्स संघ, परंतु तदनंतर कारण क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये जर तर आणि जर तर चालत नाही, जर तर शिवाय क्रिकेट नाही आहे, नेहमी आपण उल्लेख करत असतो. कारण ज्यावेळेस आपण पाहिलं सुरुवात चांगली केली होती, गोलंदाजांचा बोलबाला पाहायला मिळाला, तदनंतर बॅटिंग करणाऱ्या जय पाटीलचा बोलबाला बॅटिंग करताना आपण पाहिला, परंतु अजूनही षटकं संपलेलं नाही आहेत ते टीम नाईट रायडर्स करंजाडे टीमसाठी. शेवटचे 2 षटकं बाकी आहेत. 5 ओव्हरच्या मॅचमध्ये तुम्हाला फायटिंग स्कोर किमान 60+ जर धावा आले, तुम्ही गोलंदाजी जीवावरती चांगली फाईट करू शकाल. पहिली मॅच आपण पाहिली 90 धावा संख्येची, म्हणजे धावा येतात, दुसऱ्या बाजूला धावा चेस करण्यामध्ये सुद्धा तुम्हाला मैदान आणि विकेट साथ देत असतो. म्हणजे तुम्ही जेवढ्या धावा केला कराल ना, त्यावेळेस तुम्हाला सेकंड इनिंगमध्ये सुद्धा त्या धावा चेस करण्यामध्ये तुम्ही चांगला संघर्ष करण्याची तुम्हाला वेळ सुद्धा निर्माण होऊ शकते. आणि तेच केलं जात आहे ते आता नाईट रायडर्स करंजाडे टीमकडून, जिथे आतापर्यंत धावा आहे स्कोर कार्डवरती त्या तब्बल 40. 3 ओव्हरचा खेळ संपलाय, उर्वरित 12 चेंडूंचा खेळ बाकी, अर्थात 2 षटकांचा खेळ बाकी. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज, बॉलिंग ट्रॅकवरती सागर कदम यांना आपण पाहतोय. षटक क्रमांक 4 त्यांच्या हातामध्ये दिलंय सागर कदम. अगदी चांगली गोलंदाजी आम्ही त्यांची सुद्धा पाहिली आहे. दुसऱ्या बाजूला बॅटिंग करत असताना 5 खेळाडू बाद झाले गेलेत. जय भुईर, तदनंतर हरेश अंग्रे, त्यानंतर आपण पाहतोय प्रणय पोपट, लक्ष्मण वाघे आणि जय पाटील, ज्यांनी चांगली इनिंग साकारली गेली. तब्बल 9 चेंडू आणि 26 धाव संख्येची चांगली खेळी साकारली. त्याच जीवावरती मी तर म्हणेन आता नाईट रायडर्स संघ पुढे अगदी वाटचाल करतोय तो या मॅचमध्ये. 4थं षटक घेऊन आले ते गोलंदाज सागर कदम. गोलंदाजी मार्कवरती स्ट्रायकरवरती खेळाडू आपण पाहतोय कल्पेश अक्षय वेलस्कर या खेळाडूला. पहिलाच बॉल अगदी अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न होता, थोडासा टर्न आतमध्ये आला गेला. सागर कदम जी नैसर्गिकता आहे, गोलंदाजीचा भेदकता आहे, ती अगदी भेदकता वापर केला जातोय त्या ओव्हरसाठी. सागर कदम यांच्या पहिला बॉल चांगला फेकलाय अक्षय या खेळाडूसाठी. स्ट्रायकरवरती त्याला आपण पाहतोय फुलटॉस बॉल उडवलाय, थोडासा पाऊल पुढे टाकला आणि ठोकलाय डीप मिड विकेट आणि वाईडिशच्या मधोमध सीमा रेषेच्या पलीकडे. दुसऱ्या बॉलवरती अक्षयच्या बॅटमधून येतो हा षटकार. धाव संख्येच्या बरोबरीनं आता 46 धावा स्कोर कार्डवरती लागतात. 2 चेंडूंचा खेळ संपला. राईट मोड द विकेट. पुन्हा एकदा आप ट्रॅकर बॉल आहे, थोडासा आतमध्ये आला, अगदी असं वाटलं बघा, अगदी सुंदर नजरानं आपल्याला पाहायला मिळाला. विशाल पाटील सर आपण त्यांना पाहतोय, मेन पंच आहेत आणि त्यांनी
एक हुलकावणी दिली गेली. जे अंपायर्स आहेत एक स्पर्धा कव्हर मोठमोठ्या स्पर्धा कव्हर केल्यात. आपण संतोष चौधरी सरांना सुद्धा पाहतोय. चांगली म्हणजे एक प्रोफेशनल टाईपची टुर्नामेंट आपल्याला पाहायला मिळते. करंजाडे प्रीमियर लीग 2025 हे सीझन 5चं पर्व आणि ग्रामस्थ मंडळ त्यांची लागलेली साथ आणि त्यानंतर ब्ल्यू डायमंड क्रिकेट टीम यांच्या वतीनं अगदी ही पुरस्कृत असलेली स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. क्रीडांगणावरती स्वर्गीय दिबा पाटील हे दिबा पाटील साहेब हे मैदान क्रीडांगणाचं नाव आपण नामकरण आपण पाहिलं आणि त्या मैदानावरती सुरू असलेली टुर्नामेंट. पहिला दिवस याचा. हा चेंडू क्षेत्ररक्षक थोडेसे वेगाने धावत आले. किशोर वाघे आपण पाहतोय त्या ठिकाणी थोडीशी मिसस्पीड पाहायला मिळाली. जेल कॅरी करायला पाहिजे होता परंतु हे तात्या या नावानं खऱ्या अर्थानं प्रसिद्ध आहेत. त्यांचं पण आम्ही स्वागत करतो. ज्यांनी अगदी सीमारेषेच्या जवळ ठेवलेत त्यांच्यावरती विश्वास टाकला गेला पण तो आत्मविश्वास थोडासा दुणावला गेला आणि त्या बॉलवरती जीवनदान मिळते खेळाडूला. स्कोर कार्डवरती धावसंख्या आम्हाला साथी सुदर्शन पाटील सर आम्हाला सांगतात 49. हा चेंडू आडव्या बॅटने या चेंडू ऑनसाइड रिझनमध्ये क्षेत्ररक्षक ते क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतात. त्या दिशेने मारलेला फटका आहे. एक धाव कंप्लीट केले. दुसरा धावेचा प्रयत्न. नॉन स्ट्रायकेनवरती चेंडूची फेकी करायला पाहिजे होती. विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू फेकला तोपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या जातात आणि या 2 धावसंख्येच्या बरोबरीने 51 धावा लागतात. त्या टाळ्या झाल्या पाहिजेत करंजाडे नाईट रायडर्स टीमसाठी कारण 51 धावा अर्धशतक पूर्ण केलं जात आहे. अगदी असं वाटलं सुरुवातीला की 50 धावापर्यंत पोहोचणार की नाही परंतु जय पाटीलनं पुढे नेलं. त्यानंतर डावाला पुढे अक्षय नेतो त्याला साथ दिली जाते कल्पेश भगत या खेळाडूकडून. 4थं षटक प्रोग्रेसवरती सागर कदम गोलंदाजी मार्कवरती आहेत. हा चेंडू समोरच्या दिशेला क्षेत्ररक्षक आहेत लॉंग ऑफमध्ये. क्षेत्ररक्षक वेगाने धावत येतील तोपर्यंत आउटफील्ड फास्ट आहे. त्या कारणास्तव 1 रन सुद्धा डोईजड होते या मॅचमध्ये. 1 रन सुद्धा अगदी वेगानं कंप्लीट केले जाते धावून या 2 खेळाडूंकडून. 1 धाव होते कंप्लीट. शेवटच्या बॉलवरती आले सिंगल. एक षटकाराचा समावेश या ओव्हरमध्ये आपण पाहिला. असं ॲनालिसिस राहिला सागर कदमचं या ओव्हरमध्ये. 24 चेंडूंचा खेळ संपलाय. स्कोर कार्डवरती धावसंख्या झाल्या 52. उर्वरित आता डेट ओव्हर अर्थात शेवटचं षटक प्रोग्रेसवरती असेल. या 6 बॉलवरती 52 धावा धावफलकावरती लागल्यानंतर किमान 12 ते 15 धावांसंख्येचा शोध घ्यावा लागेल तरी ही मॅचमध्ये चांगली फाईट होऊ शकेल. सेकंड इनिंगमध्ये आपण करंजाडे वॉरियर्स टीमचं जर विश्लेषण जर आपण पाहिलं करंजाडे वॉरियर्स टीमकडे जर आपण जर नजर फिरवली ना तर त्यांच्याकडे सुद्धा चांगला खेळ करण्याची किमया या वॉरियर्स टीमकडे आपण पाहतोय. भाऊ म्हात्रे संघमालक स्वतः आपण पाहतोय स्वतः कॅप्टनशिप सांभाळतात. त्यानंतर साजन म्हात्रे यांना सुद्धा आपण पाहतोय. लोकेश भगत असेल सागर कदम हेमंत राजपूत शुभम पवार भरत भादवड आपण पाहतोय. त्यानंतर विजय जुगे मनोज कचरे किशोर वाघे राज गाडगे राहुल शिंदे असा त्यांचा स्क्वॉड आहे फिल्डिंग करणाऱ्या टीमचा करंजाडे वॉरियर्स टीमचा. म्हणजे त्यांना सुद्धा कमी लेखून चालणार नाही आहे. मॅच रफ अँड टफ होईल यात मात्र काही शंका नाही. शेवटचा गोलंदाज भरत भारवाड 40+ गोलंदाज आपण वापरला जातो शेवटच्या षटकासाठी. अगदी उजव्या हातानं गोलंदाजी केली जाते. पंचांच्या उजव्या बाजूने मारा करतायत. ओर द विकेटने मारा करण्यासाठी आपण त्यांना पाहतोय. स्ट्रायकरवरती खेळाडू आपण जर विचार केला तर कल्पेश भगत अगदी बॅट्समनला आपण पाहतो. हा चेंडू अगदी समोरच्या दिशेने क्षेत्ररक्षक वेगाने धावत होतील. त्यांना माहिती आहे जर थांबलो तर आपल्या डोक्यावरून जाण्याचे चान्सेस जास्त आहेत कारण जंप लगेच घेतोय चेंडू. त्याचा विचार करता तो अगदी स्वतःला सावरलं स्वतःला बॅलन्स केलं वेगानं चेंडूवरती धावत आल्याने किमान या बॉलवरती चौकार पाहायला मिळाला असता फलंदाजी करणाऱ्या नाईट रायडर टीमसाठी करंजाडेला परंतु थांबवलं गेलं. किमान 3 धावा वाचवल्यात. 1च धाव आली. मनोज कचरे आपण पाहतोय जे क्षेत्ररक्षक फिल्डिंग करत असताना आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळाले. गोलंदाज तयार आहेत. भरत भादवड हे गोलंदाज आपण पाहतोय अगदी 40+ खेळाडू प्रॅक्टिस तेवढी फार त्यांची योग्य असावी चालू असावी असे संकेत दिले जात आहेत कारण गोलंदाजी एखादा नौका गोलंदाज असतो ना त्यावेळेस सुरुवात होते वाईडनं. हे 40+ गोलंदाजीची वैशिष्ट्य आहे परंतु यांची प्रॅक्टिस रोज मॉर्निंग क्रिकेट आपण यांच्याकडून काय गोलंदाजी बघा अगदी समोरच्या दिशेनं फिरवला गेला. अगदी ऑफ स्टिक द ऑफ स्टंप चेंडू सगळे चेंडू आहेत ना अगदी विविध पद्धतीची गोलंदाजी पाहायला मिळाली. कधी बाउन्स केले जातात कधी ऑफच्या दिशेने बाहेर काढणे ही नैसर्गिकता गोलंदाजाकडे असल्यामुळे 6 चेंडू फेकायचे असतात परंतु त्यांच्या डोक्यामध्ये जसा टानचा वापर होतो ना फलंदाजा तशी तर लगेच फिरवण्याची किमया गोलंदाजांमध्ये असली पाहिजे. तीच गोलंदाजीची किमया भरत भादवड यांच्यासाठी टाळ्या झाल्या पाहिजे. बघा 40+ गोलंदाज आहेत आणि अगदी नव्या खेळाडूला लाजवतील अशी गोलंदाजी आपल्याला भरत भादवड यांच्याकडून पाहायला मिळते. षटक क्रमांक स्लॉगवरचं षटक आहे त्या षटकामध्ये फक्त आक्रमण पवित्रा घेतला जातो फलंदाजांकडून आणि तो आक्रमण पवित्रा पूर्णपणे थांबवलाय तो भरत भादवड या गोलंदाजानं.
हा चेंडू थोडासा पाऊल पुढे टाकलाय क्षेत्ररक्षक वेगानं अगदी या चांगला फील्ड केलं या बॉलवरती. एक धाव कंप्लीट, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, रनआउटची विकेट. आणि बघा भाऊ म्हात्रे अगदी जंप लगावून काहीतरी स्टायलिस्ट अगदी या मैदानाचं विश्लेषण जर आपण पाहिलं, काहीतरी युक्ती लढवण्यामध्ये मनोरंजन करण्याचं काम हे लीगमध्ये नेहमी आपण पाहतो भाऊ म्हात्रे यांना. आणि शेवटच्या बॉलवरती आली विकेट, रनआउटची एक धाव कंप्लीट केली जाते. षटक क्रमांक 17 क्रमांक पहिलं संपतोय. धावफलकावरती धाव आहेत त्या 54. उर्वरित आता 30 चेंडू आणि 55 धावसंख्येची गरज आहे करंजाडे वॉरियर्स टीमसाठी. तुम्ही कुठेही जाऊ नका. जशी सुरुवात पाहिली आपण गोलंदाजांचा बोलबाला पाहायला मिळाला, तशीच जर गोलंदाजी झाली तर ही मॅच रपॅन्टअप होईल. सुरुवातीच्या 2 षटकामध्ये जर 20-25 प्लस धावा आल्या तर एकतर्फी मॅच सुद्धा पाहायला मिळेल. परंतु बघूया, अगदी पहिलं सत्र गाजवलं तो करंजाडे वॉरियर्स टीमनं. सत्र गाजवण्याची आता पूर्णपणे जबाबदारी असेल ती नाईट रायडर्स करंजाडे टीमवरती. परंतु बघूया 30 चेंडू आणि 55 धाव्यांचा पाठलाग करत असताना कशा प्रकारे अगदी अभ्यास असेल दोन्ही टीमचा, हे ऐकवण्यासाठी आपण वरतो शेखर पाटील सरांकडे. तत्पूर्वी एक ऐकूया समधुर संगीत डीजे महाराजा. राहुलजी पाटील, आवाज तुम्ही ऐकला त्यांचा. पुढच्या सामन्यासाठी सज्ज राहायचे बघा. टॉस सुद्धा केला जाईल. सामना क्रमांक 4 करंजाडे लायन्स आणि त्यांच्या बरोबरीनं करंजाडे इंडियन्स. चला दोन्ही टीमचे कर्णधार व्यासपीठावर या आपण टॉससाठी. करंजाडे लायन्स आणि करंजाडे इंडियन्स असे 2 संघ असतील आणि त्या 2 संघांच्या दरम्यान आपण टॉस करणार आहोत. तर दोन्ही टीमच्या कर्णधाराला विनंती करूया आपण टॉससाठी लगेच मंचाकडे धाव घ्यायची आहे. खूप चांगली स्पर्धा आपण पाहताय. दुपारचं सत्र, थंडी सुद्धा तितकीच पाहायला मिळते. रात्री अगदी सकाळी असेल, संध्याकाळी असेल आणि कडाक्याचं ऊन सुद्धा आता सध्या वाढताना तुम्हाला पाहायला मिळेल. दरवर्षीप्रमाणे ही स्पर्धा प्रेक्षकांच्या भेटीला येत असताना पाहायला मिळतंय. करंजाडे गावाच्या मानाची स्पर्धा आपण पाहताय. अगदी करंजाडे प्रीमियर लीग ब्लू डायमंड क्रिकेट संघ आयोजित करंजाडे प्रीमियर लीग तुम्ही पाहताय. वर्ष 5वं आणि 5व्या वर्षामध्ये पदार्पण करणारी स्पर्धा तुम्ही पाहू शकाल. सामना क्रमांक 3 चालू आहे. मैदानाच्या आतमध्ये एका बाजूला वॉरियर्स करंजाडे तुम्हाला पाहायला मिळत आहे आणि त्यांच्या बरोबरीने खेळत असताना करंजाडे नाईट रायडर्स. अगदी वॉरियर्स म्हटलं तर योद्धा, आणि मग योद्ध्यासारखं कसा खेळ त्यांचा पाहायला मिळेल. पहिल्या इनिंगमध्ये त्यांचा खेळ चांगला राहिला. अगदी पहिल्या 2 मॅचेस आपण पाहिल्या 91 धावा, त्यानंतर आपण 82 धावा पाहिल्या. आणि या मॅचमध्ये अगदी आपण पाहिलं असेल की भाऊ म्हात्रे सांगितलं की आम्ही नाईट रायडर संघाला अगदी कमी धावसंख्येपर्यंत थांबवण्याचं काम करू, आणि त्यांनी ते केलं आहे. अगदी 50+ परंतु जमल्या टोटल 54 धावा, 55चं टार्गेट, अगदी प्रति षटकामध्ये 11ची सरासरी. आणि टॉससाठी चला करंजाडे इंडियन्स आणि लायन्स दोन्ही टीमचे कर्णधार आलेत. विनंती असेल बघा टॉससाठी जोडतील आमची आहे राहुलजी पाटील.
विनंती करतोय बघा टॉस करण्यासाठी तानाजी शेलार यांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करायचा. एका बाजूला करंजडे इंडियन्स आणि दुसऱ्या बाजूला करंजडे लायन्स अशी मॅच असेल आणि टॉस केला जाईल पुढच्या सामन्याचा. जाऊया मैदानाच्या दिशेनं. अगदी सामना चुरशीचा असेल. तानाजी शेलार काकांच्या शुभ हस्ते आपण करूया टॉस. लायन्स आणि इंडियन्स अशी मॅच असा सामना तुमच्या भेटीला येईल. मॅचला सुरुवात. गेम ऑन. लेट्स प्ले. गोलंदाज सज्ज. पहिला गोलंदाज आपण पाहता बॉलिंग मार्कवर जय पाटीलला आपण पाहू शकाल. यानं पहिला चेंडू अगदी चांगल्या पद्धतीने हाताळलाय. पहिला चेंडू डॉट पाहायला मिळतोय. करंजाडे नाईट रायडर्स हा संघ तुम्ही पाहू शकाल. संघ मालक सनीबाई कैकाडी, कुमार अतुल कैकाडी. परंतु काय फटका आहे बघा. लाजवाब सुपला शॉट अगदी दरवर्षी आपण पाहिलाय आणि यंदाच्या गतवर्षी सुद्धा आपण पाहू शकाल. भाऊ मात्रे यांचा सुपला शॉट प्रसिद्ध आणि इथून मात्र फटका लाजवाब. मिळाल्या 4 चौकार संपादन बघा. पहिल्या चेंडूवर सन्मान दिला. जसा टेस्ट क्रिकेट आपण पाहतो ना अगदी आणि त्या पद्धतीनं प्लेसमेंट पाहिली आणि त्यानंतर चेंडूला ओळखलं आणि पुढच्या चेंडूवर 4 धावा. इथून मात्र पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न शैलेश चव्हाण होते परंतु लाजवाब फिल्डिंग. अप्रतिम क्षेत्ररक्षणाचा नमुना आपण पाहू शकाल सनी कैकाडे यांच्या माध्यमातून. अगदी दूरवर होते आपण पाहू शकाल. तिथून लॉंग स्टॉपला अगदी आपण पाहिलं असेल तर मागे आले आणि त्यानंतर चेंडूला अडवलाय आणि इथून मात्र मिळाले या चेंडूवर फक्त एक सिंगल आणि या सिंगलच्या मदतीने धावसंख्या टोटल 5 धावा. 55 करायच्यात प्रति षटकामागे 11ची सरासरी. आता जमतायत 5. अद्याप 50 धावेची गरज. कर्णधार जय भोईरला आपण पाहताय. इथून मात्र जसा स्ट्राईक वर आला तसा बॅटचा फेस खोललाय. फलंदाज लोकेश भगतच्या बॅट मधून येतोय हा लांब आणि उंच षटकार. तुम्हाला पाहायला मिळतोय. इथून मात्र ज्या विकेटची गरज होती त्या विकेटचं पतन झालंय. जाल्यामध्ये अडकवलंय. पहिल्या चेंडूवर मागच्या आपण पहिले लालच दिली त्याच्यावर षटकार. पुन्हा एकदा अगदी आपण पाहू शकाल चेंडू समोर टाकला परंतु थोडंसं व्हेरिएशन होता आणि त्या चेंडूवर मात्र फसला जातोय. मोह आवरू शकला नाही लोकेश भगत आणि महत्वाची विकेट मात्र गमावली आहे टीम करंजडे वॉरियर्स संघानं. लोकेश भगत बॅक टू द डगआउट. बाप्पा कोणत्या संघाला पाहावेल कारण अगदी सनीदादा कैकाडी सुद्धा अगदी पाहत असतील विकेट जाणं त्यानंतर धावा कमी येणं चांगली गोलंदाजी होणं. 55 धावा डिपेंड करायचे आहेत आणि मग लॉंग स्ट्राईक एंडला आपण पाहतो भाऊ मात्रे यांचा संघ तुम्हाला पाहायला मिळेल. संघाचे कर्णधार संघ मालक साजन मात्रे, लोकेश भगत, सागर कदम. इथून मात्र या वेळेला सुद्धा फटका फसला जातो बघा. शॉर्ट कव्हर मध्ये संधी होती झेलची परंतु झेल मात्र मिस केलाय. त्यानंतर अगदी बॅकअप दिलाय आणि या चेंडूवर मात्र आपण पाहू शकाल टोटल जमतायत 2 धावा आणि या 2च्या मदतीनं षटक क्रमांक पहिले संपले. पॉवर प्ले P1चं आणि P1च्या जय पाटीलच्या षटकामध्ये टोटल खर्च केल्या धावा त्या 13. एक गडी गमावलाय तो म्हणजे लोकेश भगत आणि इथून मात्र 55 धावांचा पाठलाग करताना जी 11ची सरासरी जमली ती म्हणजे 13 आणि इथून मात्र 13 धावा धावफलकावर.
टीमचा स्क्वॉड लोकेश भगत, सागर कदम, हेमंत राजपूत, शुभम पवार, भरत बारवाड्यानं आपण पाहता विजय जुगे, मनोज कसरे, किशोर वाघे, राज गाडगे आणि राहुल शिंदे असे दोन्ही टीमचा स्क्वॉड तुम्हाला पाहायला मिळतोय. परंतु एक षटकाचा वाजवी खेळ संपलाय. टीमची धावसंख्या वॉरियर्स संघाची करंजडे नाईट रायडर संघाच्या समोर खेळत असताना 13 धावा. बॉलिंग मार्कवर येत आहेत आता मात्र सनी दादा कैकाडी. अगदी खूप चांगले गोलंदाज आहेत, चांगले क्रिकेटर. दरवर्षी चांगला खेळ त्यांचा आपण पाहत असतो. परंतु इथून मात्र फटका चांगला आहे बघा. अगदी सफल झाले आणि त्यानंतर ऑफस्टम्पच्या बाहेर निघाले, जागा बनवली आणि चेंडूला प्रॉपर बॅटवर घेतलाय आणि मग शॉर्ट फाईन लेग मधून डीप मध्ये चेंडू फरार झालाय. सनी यांचं स्वागत केलंय पहिल्या चेंडूवर. भाऊ मात्रे यांनी लगावलाय चौकार. झेलची परंतु झेलसाठी येऊ शकले नाहीयेत. अगदी स्वतःवर संयम दाखवला, सरसावले होते, स्टार्ट घेतला होता परंतु पुन्हा एकदा बॅकअप घेतला आणि त्यानंतर मात्र एक टप्पा उचली जास्त. अगदी मैदानाचा आपण विचार केला तर आउटस्पीड फास्ट आहे, बाउन्स झालाय आणि त्याच्या डोक्यावरून आलाय हा चौकार. लाजवाब बॅटिंग तुम्हाला पाहायला मिळेल भाऊ मात्रे यांची. अगदी सुपला शॉटच्या माध्यमातून इथून मात्र हा सुद्धा लाजवाब फटका पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक आहेत तैनात आणि इथून मात्र घडतंय काय बघा, अगदी घडतंय काय. चला पंच काय डिसिजन असेल. रिव्ह्यू घेतलाय, अगदी बॅट्समन रिव्ह्यू आहे. हाईट फॅक्टर इथे चेक केलं जाईल. पंचांचा रिव्ह्यू आहे बघा. चला 24/11 स्क्रीनवर आपण चाचपडणी करायची आहे बघा. कमरेच्या वरती चेंडू आहे की नाही पाहिलं जाईल. त्यानंतर मग आपण पाहू शकाल. चला पंच या इकडे आपण. आणि इथून इशारा आलाय बघा, नो चेंडू पाहायला मिळतोय. अगदी नो चेंडू असेल आणि तिकडे काय पंच बाद आहे फलंदाज. भाऊ मात्र बचावले, झेल टिपला होता. त्यानंतर आवीस सनी कैकाडी पुन्हा एकदा सज्ज होतात बॉलिंग मार्कवर. त्यांच्या समोर भाऊ मात्रे. पुढचा चेंडू अगदी फ्रीडचा चेंडू आपण पाहू शकाल. जल्लोष मैदानामध्ये साजरा करताना सुरुवात केली होती सनी कैकाडी यांनी आपण पाहू शकाल. परंतु त्यानंतर फ्रीडचा चेंडू होता असं ऐकलं आणि त्यानंतर मग चेंडू घेण्यासाठी सरसावले बघा. परंतु या चेंडूवर मात्र मिळाली एक धाव आली. अगदी 22ची धाव तुम्हाला पाहायला मिळेल फ्रीडच्या चेंडूवर आणि त्यानंतर एक धावेच्या मदतीने 23 धावा तुम्हाला पाहायला मिळतील. 23 अगदी लॉस ऑफ आपण पाहताय 2 विकेट्स. वॉरियर्स टीम खेळत असताना नाईट रायडर संघाच्या समोर खेळतायत. सनी कैकाडी अगदी सातत्याने चांगली गोलंदाजी करत असतात. सातत्याने आपण पाहिलं तर चांगला खेळ त्यांचा आपण राहिलाय आणि मग आपण पाहू शकाल कमबॅक करावं लागेल. विकेट्स काढणं, डॉट चेंडू येणं, चांगली गोलंदाजी करणं हे प्रात्यक्षिक तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये दाखवणं हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं. करत हवा आहेत 55 तुमच्याकडे डिपेंडसाठी. हा चेंडू आपण पाहता अगदी ऑफ स्टंपवर होता. चेंडूला अगदी हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न करतोय सागर कदम यांना आपण पाहू शकाल. इनॅट 4थ्या क्रमांकावर तुम्ही पाहताय आणि मग त्यानंतर मात्र अगदी चेंडूला अडवले शैलेशनं आणि इथून मात्र निर्धाव चेंडूची सांगता. धावसंख्या स्थिर आहे टोटल 23 धावा.
यावेळेला अगदी गली क्षेत्रामध्ये थर्डमॅनच्या दिशेने आपण पाहता क्षेत्ररक्षक तैनात आहे, चेंडूला अडवतोय. एक सिंगल मिळेल ऑरियस टीमला आणि सागर कदम यांना, आणि या सिंगलच्या बरोबरीने धावसंख्या आता 24 धावा धावफलकावर तुम्हाला पाहायला मिळतील. अगदी थोड्याच वेळामध्ये भोजन सुद्धा तयार असेल, भोजनाची सुद्धा व्यवस्था अगदी थोड्या वेळामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. जेवण सुद्धा सुरू होताना पाहू शकाल. अगदी रुचकर जेवण भोजन दरवर्षीप्रमाणे तुम्ही पाहताय. यंदा सुद्धा एक विलोभनीय पर्वणी अगदी मेजवानी या स्पर्धेच्या माध्यमातून. इथून मात्र भाऊ मात्र्यांचा फटका उंच उडालाय, क्षेत्ररक्षक येत आहेत. अगदी तुतू माय माय, मिस अंडरस्टँडिंग, कॉलिंग प्रॉपर होत नाहीये बघा. आणि घडलं जातंय काय इथे बॅट्समनच्या बरोबरीने सुद्धा आपण पाहिलं तर कॉलिंग झालं नाहीये, आणि त्यानंतर संभाषण घडलं, आणि संभाषणानंतर जर आपण पाहिलं तर सागर कदम दुसऱ्या धावेसाठी परतले. भाऊ मात्र आपण टॉपिंग क्रीज मध्ये त्यांना पाहिलं, आणि विकेट मात्र इथं गमवावी लागते सागर यांना. आणि फलंदाज इथून मात्र आणखी एक बाद होतोय. तिसरा धक्का तो म्हणजे करंजडे ऑरियस टीमला. धावसंख्या टोटल असताना धावफलकावर 25 वर संख्या 25 धावा आहे. धावफलकावर अद्यापर्यंत 25 लागतात, म्हणजे अद्याप आपण पाहिलं तर 30 धावेची गरज आहे. 18 चेंडू आणि आता 30 धावेची गरज. पहिल्या षटकामध्ये 13 आपण पाहिल्या, या षटकामध्ये टोटल खर्च केल्या त्या 12 धावा सनी यांनी, आणि धावसंख्या टोटल जमली आहे ती 25. येणारे 18 चेंडू आणि आता 30 धावेची गरज आहे. अगदी जर सुदर्शन पाहिलं तर प्रति षटकामागे 11ची सरासरी होती, आणि आता मात्र प्रति षटकामागे सरासरी राहिली आहे ती 10.00ची. म्हणजे येणारे 18 चेंडू 3 षटकं आणि 30 धावा तुम्हाला करायची आहेत या सामन्याला जिंकण्यासाठी. ऑरियर्स संघाला जर 30 धावा डिपेंड झाल्या तर नाईट रायडर्स संघ सुद्धा या सामन्यामध्ये अगदी विजय प्रस्थापित करेल. परंतु कोणता संघ असेल की पहिला सामना जिंकणार हे सुद्धा तितकंच पाहिलं गरजेचं असणार आहे. कारण अगदी 20 सामने तुम्हाला पाहायला मिळतील या 3 दिवसामध्ये. अगदी मग सकाळी त्या बऱ्याचशा गोष्टींचं विश्लेषण आपण पाहिलं, सर्व गोष्टी आपल्यापर्यंत पोहोचल्या आहेत, नियम सर्व पोहोचले आहेत, आणि मग तशाच नियमानं ही स्पर्धा मात्र तुम्हाला अगदी पाहायला मिळते. इथून मात्र गोलंदाज सज्ज होतोय जय पाटील. जयचा हा चेंडू आपण पाहता अलॉंग द कार्पेट खेळतो, जमिनीला घरंगळत. मिड विकेट मध्ये आपण पाहू शकाल डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे, चेंडूला फील्ड करतोय, फेकी होते तोपर्यंत एक सिंगल, आणि सिंगलच्या मदतीने धावसंख्या आता धावफलकावर टोटल 26 धावा तुम्हाला पाहायला मिळतील. 26 ऑन स्कोर कार्डवर रन्स तुम्ही पाहताय. एक एक धावेचं महत्व इथे बॅटिंग करणाऱ्या फलंदाजांना माहिती आहे, संघाला माहिती आहे. गोलंदाजी करणाऱ्या सनी यांच्या संघाला सुद्धा एक एक धावेचं महत्व त्यांना माहिती आहे, कारण धावा 55 आणि त्यानंतर मग विकेट्स काढल्या गेल्या, त्यानंतर चांगली गोलंदाजी झाली आहे. या षटकामध्ये जितकी चांगली गोलंदाजी करता येईल जय पाटीलला ते करावं लागेल, कारण पहिल्या षटकामध्ये 13 धावा त्यानं खर्च केल्या. पुन्हा एकदा सज्ज होतोय गोलंदाज. हा चेंडू आपण पाहू शकाल, पंचांचा इशारा आहे. इथून मात्र आपण पाहू शकाल नो, आणि त्यानंतर मात्र आपण पाहिलाय अगदी करंजाडे इंडियन संघ आहे तिथे, आणि ते इशारा करतायत बघा, करंजाडे इंडियन संघ, आणि त्यानंतर पंच सुद्धा आहेत आपण पाहू शकाल. पंच इशारा आहे नो चेंडू आणि षटकार 1+6. अगदी इथे मात्र या मॅचला आता मात्र युटर्न देत असताना हा षटकार पाहायला मिळतोय. धावसंख्या 7 वाढली, धावसंख्या आता टोटल 33 धावा. फ्रीटचा चेंडू पुढचा तुम्हाला पाहायला मिळेल, जय पाटीलचा आलेला खराब चेंडू. हा चेंडू आपण पाहताय आउटसाइड दी ऑफ स्टंप अवे फ्रॉम बॉडी पाहायला मिळाला. जय पाटीलचा खराब चेंडू पाहायला मिळतो अवांतर. फ्रीटचा चेंडू कंटिन्यू पुन्हा एकदा तुम्हाला पाहायला मिळेल, आणि पुन्हा एकदा सज्ज. टोटल 8 धावा खर्च करतोय बघा या चेंडूवर. आता मात्र चांगला चेंडू आहे, लाईन आणि लेंथ योग्य होती, चांगल्या सटीक टप्प्यावर चेंडूला मात्र टाकलं जातं, आणि त्यानंतर मात्र निर्धाव चेंडूची सांगता. परंतु एक चेंडू टाकण्यासाठी 8 धावा सुदर्शन खर्च कराव्या लागल्या. हे मी म्हणेन कुठेतरी वाचवणं, धावांना थांबवणं खूप महत्वाचं आहे.
इथून मात्र आपण पाहू शकाल चेंडू हवेमध्ये, झेलची संधी हरेश अंग्रे यांना आपण पाहत आहे. झेल मात्र मिस केलं जात आहे आणि त्यानंतर मात्र आपण पाहू शकाल अगदी या चेंडूवर आली एक सिंगल आली. सिंगलच्या मदतीने धावा संख्या टोटल 35 धावा. आता मात्र 20 धावेची गरज आहे. अगदी 24/11 अगदी या चॅनलचे आपण पाहू शकाल उत्कृष्ट कॅमेरामन आमचे ऑपरेटर आपण पाहू शकाल. अगदी आपण पाहता रुचिर यांचं इथे शुभागमन झालंय. त्यांचं आपण करूया स्वागत. बऱ्याच दिवसानंतर रुचिर आम्हाला दिसत आहे. त्यांचं आपण करूया या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक स्वागत आहे. बड़ी हस्ती है, बडे लोक, बडी पसंद आमचे रुचिर आणि त्यांचं आपण करूया स्वागत. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज जय पाटील, त्याच्या समोर मात्र माऊ मात्रे सलामीला आलेत. चांगला खेळ करतायत. वारंवार सुपला शॉट खेळण्याचा प्रयत्न करतायत. स्विच इट करण्याचा प्रयत्न होता यावेळेला अगदी आपण पाहिला असेल, परंतु मिस झालाय. डॉट चेंडू खेळताना आपण पाहत आहे आणि धाव संख्या आता स्थिर आहे ती टोटल 35 धावा. 20 धावेची गरज अद्याप. हा चेंडू आपण पाहताय 5वा चेंडू आलाय डॉट. टोटल 5 चेंडूचा खेळ संपलाय. धाव संख्या 35 वर आता थांबली आहे. आव्हान मी म्हणेन जड होईल की काय वॉरियर्स संघासाठी. जरी मी म्हणेन तर एक चेंडू टाकण्यासाठी 8 धावा जयनं खर्च केला, त्यानंतर कमबॅक त्याचं पाहायला मिळालं. चांगली गोलंदाजी तो हाताळतोय. भाऊ मात्र्यांना थोडंसं बॅकफुटला नेतोय. डॉट चेंडू टाकतोय आणि आपल्या गोलंदाजीचं प्रात्यक्षिक एक चांगलं मैदानाच्या आतमध्ये देतोय. टीमची धाव संख्या आता मात्र स्थिर आहे ती 35 धावा. येणारे चेंडू टोटल आता पाहायला मिळतील 13 चेंडू आणि आता 20 धावेची गरज आहे. 13 चेंडू आणि 20 धावा. सरासरी होती 10ची, आता मात्र पुन्हा एकदा 30 सरासरी. भाऊ मात्र्यांचा फटका. शॉर्ट कव्हर मध्ये सनी कैकाडी होते. जेलची त्यांना संधी होती. चेंडू अडवला जरी असता तरी एकदा वाचले असती, परंतु ते करू शकले नाही आहेत. चेंडू अगदी बाजूने चकवा देतोय आणि त्यानंतर निघालाय डीप. आपण पाहता डीप कव्हर मध्ये 2 धावा आल्या आणि या 2च्या मदतीनं आता मात्र आव्हान उरले. येणारे चेंडू 12-18 धावेची गरज, परंतु तोपर्यंत मैदानामध्ये डिश टॉली अगदी पाणी येईल तोपर्यंत ऐकूया सुमधुर संगीत. खूप मोठे टॉवर तुम्हाला पाहायला मिळतील. अगदी वरच्या मजल्यावर तुम्हाला टॉवर सुद्धा पाहायला मिळतात. गोलंदाज सज्ज जय भोईरला आपण पाहताय संघाचा कर्णधार. 12 चेंडू 18ची गरज आहे. 18 धावा वाचवायच्या आहेत आणि त्याचा पहिला चेंडू जय याचा त्याच्यावर मिळाली सफलता. आणखी एक विकेट गेलाय फलंदाज बाद.
बघा लहान मुलांना विनंती असेल, जो कार्पेट आहे अगदी तिथे घसरगुंडी नाही आहे, ती लागली दुखापत झाली तर आयोजक जबाबदार नसतील. परंतु मैदानाच्या आतमध्ये बघा मॅचला युटर्न, मॅचला आपल्या बाजूनं अगदी झुकवत असताना आता मात्र आपण पाहू शकाल आणि त्यासाठी प्रयत्न शर्तीचे केले जातात. जय भोईर कडून बॅक टू बॅक सफलता प्राप्त करतोय. दुसरी 2 फलंदाजांना बाद केलाय. इथून मात्र अडचणी वाढवतोय बॅटिंग करणाऱ्या ऑरियस टीमच्या. भाऊ मात्र अगदी मैदानाच्या आतमध्ये अद्यापर्यंत. येणारे चेंडू आता 10 मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. भरत बारवाड. जर या चेंडूवर जर विकेट आली तर जय भोईरसाठी वरुण आंग्रे यांच्याकडून 1000 रुपयाचं कॅश प्राइज. 2 सफलता प्राप्त करतो. विकेट हॅट्रिक पूर्ण होईल का या स्पर्धेमधील? जय भोईरचा हा चेंडू, परंतु फटका आहे चांगला, परंतु फसलाय फटका आणि या स्पर्धेमधील पहिली विकेट हॅट्रिक संपन्न करणारा कर्णधार आहे जय भोईर. संघाचं नाव आहे आपण पाहतोय करंजाडे नाईट रायडर. आणि इथून मात्र अडचणी अडचणी आणि अडचणी वाढल्यात त्या वॉरियर्स संघाच्या. इथून मात्र आपण पाहू शकाल मॅचला अगदी युटर्न दिलाय. टोटल विकेट आता मात्र गेल्यात वॉरियर्स संघाच्या. तुम्हाला पाहायला मिळतील 6 विकेट्स मैदान सोडताना पाहायला मिळतात. रुची राणा तुम्ही पाहू शकाल. संदेशजी पाटील अगदी त्यांची अगदी आपण पाहू शकाल ऑपरेटिंगची भूमिका सातत्याने स्क्रीनवर त्यांना तुम्ही पाहताय. आणि इथून मात्र मॅचचा रिझल्ट काय असेल? हा चेंडू मात्र आलाय 3 विकेट नंतर डॉट. एक चांगली गोलंदाजीचा नमुना आपण पाहू शकाल जय भोईर यांचा. कर्णधाराचं उत्तम उदाहरण या मॅच मध्ये संघाला अगदी 100% योगदान देत असताना हा चेंडू सुद्धा अचूक टप्पा, अचूक लाईन आणि लेन अगदी खेळपट्टीच्या मधोमध पडलाय. आणि त्यानंतर मात्र फलंदाजाला बीट केलाय किशोर यांना आपण पाहताय. किशोर वाघे यांना आपण पाहू शकाल 2 चेंडू डॉट केलेत. शेवटचा अंतिम चेंडू या षटकामधील. येणारे चेंडू 7-18 धावेची गरज. हा चेंडू आपण पाहू शकाल मेडन षटक या स्पर्धेमधील पहिलं पाहायला मिळत आहे जय भोईरच्या नावावर. आणि विकेटची हॅट्रिक सुद्धा संपन्न करणारा हा पहिला खेळाडू आजच्या या पहिल्या दिवसामध्ये 2025च्या या पर्वामधील पहिला खेळाडू ठरलाय तो जय भोईर. येणारे शेवटचे 6 चेंडू आणि आता आव्हान उरलाय वॉरियर्स टीम साठी 18 धावा. अगदी वॉरियर्स म्हटलं तर योद्धा आणि योद्ध्यासारखं लढणार का, योद्ध्यासारखा खेळ होणार का? भाऊ मात्र यांचा 6 मध्ये 18 धावा. अगदी विकेट हॅट्रिक घेतली आपण पाहिली वरुण यांच्याकडून 1000 रुपयाचा कॅश प्राइज. आणि मेडन षटक आलं जय भोईर यांचं. अगदी ओमकार पाटकर यांच्याकडून सुद्धा 1000 रुपयाचं कॅश प्राइज. असे 2000 रुपये कॅश प्राइज आपण जमा करायचं आहे आणि ते मात्र जय भोईरच्या नावावर राहिलं आहे. अगदी आपण पाहू शकाल मॅचचं आता चित्र पालटलंय. मॅचला युटर्न दिलाय, सामन्याला कलाटणी दिली या षटकानं. आणि क्रिकेटमध्ये काही घडतंय. रंग बदलवणारा खेळ म्हणजे क्रिकेट. जय भोईर साठी आणखी 500 रुपये कॅश प्राइज सुनील दादा भोईर यांच्याकडून ग्रामपंचायत सदस्य आपण पाहताय. चला फिल्डिंग सजवायचंय सनी दादा. चला शैलेश फिल्डिंग सजवा, सामना सुरू करा. वेल जास्त घेऊ नका बघा. अद्याप 3रा सामना सुरू आहे. आपल्याला आज कमीत कमी 7 ते 8 सामने कव्हर करायचे आहेत. कव्हर होतील की नाही प्रश्न आहे, परंतु आपण प्रयत्न करूया. सर्वांनी जर ठरवलं तर ते होऊ शकतं. परंतु चला सामना सुरू करायचा आहे. 6 मध्ये
18 धावा डिपेंड करायचे तर 18 धावा जमवायचे. भाऊ मात्रे यांच्याकडे काबिलियत आहे, भाऊ मात्रे यांच्याकडे आपण पाहिलं क्षमता आहे, स्वतःला सिद्ध करतायत. अद्यापर्यंत सलामी राहिले, चांगला खेळ त्यांनी साकारला आहे, परंतु आता मात्र त्यांना या मॅच मध्ये करायचे 18 धावा. स्वतःवर जबाबदारी घ्यावी लागेल, स्वतःवर अगदी ही धुरा सांभाळावी लागेल. परंतु 6 मध्ये 18चे इक्वेशन, 6 बॉल्स रिमेनिंग 18 रन्स. पहिला चेंडू आपण पाहताय, हरीश अंग्रे यांना आपण पाहू शकाल. अनुभवी खेळाडू आहे, बरीच वर्षाचा क्रिकेटचा अनुभव आहे, बरीच वर्ष अगदी 40+ म्हणून या KPL मध्ये खेळताना आपण त्यांना पाहिलंय. चांगला खेळ त्यांचा राहिला आहे, परंतु इथून मात्र पहिला चेंडू डॉट. 5 मध्ये 18 धावेची गरज. अगदी मी म्हणेन हा चेंडू आपण पाहताय, अगदी ऑन साइडला खेळताय, क्षेत्ररक्षक येतोय, परंतु चेंडू मात्र सरळ वेगानं अगदी अडवायचा होता, अडू शकला नाहीये आणि इथून मात्र भाऊ मात्र्यांच्या बॅट मधून आलाय हा चौकार. चार मध्ये 14 धावेची गरज. एखादा बिगिट येणं महत्वाचं आहे, षटकार येणं या 2 चेंडू मध्ये खूप महत्वाचं आहे. 4 मध्ये 14ची गरज असताना अगदी अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न आणि इथून मात्र फलंदाज अगदी डॉट खेळतोय. अगदी मॅचला युटर्न कुठे मिळालं, सुदर्शन सागर कदमची रनआउटची विकेट आणि त्यानंतर मात्र या मॅचला मिळाले युटर्न, चांगली गोलंदाजी आणि त्यानंतर आता बॅक टू बॅक दुसरा चेंडू डॉट. अगदी आपण पाहू शकाल, असं वाटलं होतं जी सुरुवात झाली होती दमदार, अगदी चांगली सुरुवात. 3 षटकामध्ये 30 धावेची गरज होती, 10ची सरासरी होती. त्यानंतर 2 षटकांमध्ये आपण पाहिलं तर 18 उभ्या होत्या. त्यानंतर आपण पाहिलं तर आलेलं मेडन षटक आणि या मॅचला कलाटणी. भाऊ मात्र्यांचा फटका पाहायला मिळतोय. चेंडू मात्र अगदी आपण पाहू शकाल अभ्याकाच्या बाहेर क्षेत्ररक्षकाच्या आणि अडवत असताना हा येतोय चौकार. दहा धावेची गरज आहे. एखादा खराब चेंडू या मॅच मध्ये पुन्हा एकदा वॉरियर संघाला आणू शकतो, परंतु तो हरीश अंग्रे ती चुकी करणार का. आणि शेवटचा चेंडू सुद्धा अगदी सुपला पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न आणि असं वाटलं होतं की सामना अगदी सहजासहजी जिंक